काहीतरी हर्ट करणारं समजलंय तुला, किंवा आठवतंय, किंवा वाटतंय, आणि तुला अगदी एकटं राहायचंय. अगदी बरोबर ओळखलास. खूप रिलीफ मिळाला. दॅट्स गुड. तू मला नेहमी म्हणतोस आदित्य, बी युअरसेल्फ. सुरुवातीला खूप जड जायचं मला. कारण हा बेडरूमचा दरवाजा सीमारेषा होती माझ्यासाठी, आणि याच्या दोन्ही बाजूंना खूप प्रेशर होतं. इथे तुझ्याबरोबर वागण्या बोलण्याचं प्रेशर, आणि दार ओलांडून बाहेर गेले की घरच्यांबरोबर वावरण्याचं. पण आता सीमारेषेच्या या बाजूचा प्रेशर खूप कमी झालाय. चांगली मैत्री झाली आपल्यात. इथे मी माझे वेडेवाकडे मूड शेअर करू शकते, गप्पा मारू शकते, रडू शकते, ओरडूही शकते. इथे सगळं समजून घेणारा एक समजूतदार मित्र असतो माझ्या बरोबर. पण तरी दार ओलांडून बाहेर गेले की प्रेशर येतच. कसलं? एका खूप चांगल्या माणसाची बायको म्हणून वावरण्याचं. सहस्रपादा शिशिर्भावे सहस्रनामने पुरुषा शाश्वते सहस्रकोटी वदारणे नमः. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तू कधी आलीस? आत्ताच. किती प्रसन्न वाटतं ना पहाटे. हीच खरी श्रद्धा. तुमच्या घरी सुद्धा देवाचं खूप आहे नी? हो आहे खरं. पण खरं सांगू, मला आणि आईला नाही फारसं पटत ते. म्हणजे बाबा जरा जास्तच करतात कधी कधी. खरंय तू म्हणतेस ते बाळा, थोडंसं अवडंबर करतात. पण अगं त्यांची भावना त्यांच्यापुरती खरी आहे, आणि श्रद्धाही हवीच ना. आणि फक्त देवावरच नाही, आपण जे काम करतो त्याच्यावर, अभ्यासावर, नात्यांवर श्रद्धाही हवीच. तरच आपण सर्वस्व देऊ शकतो बाळा. आणि श्रद्धा श्रद्धा म्हणजे तरी काय ग? विश्वास आणि एकाग्रता. यश मिळवण्यासाठी ह्या दोन गोष्टी हव्यातच ना. आणि श्रद्धा तरी कशी असायला हवी? आतून, सहज, उत्स्फूर्त. मेघना बाळा, मी समजू शकते तुला. तू अजूनही भांबावलीस आमच्या घरात. नवं घर, नवी माणसं, नवी नाती, ह्याचं दडपण आलंय तुझ्या मनावर. नाही म्हणजे मला मान्य आहे बाळा, तुझ्या माहेरचं वातावरण इथलं वातावरण खूप वेगळं आहे. आणि त्यात पल्लवचं पतंग प्रकरण झालं, त्याची भीती अजूनही तुझ्या मनात आहे. पण बाळा, नको अशी राहूस. असं मनावर ओझं ठेवून नको जगूस. त्याने काय होतं ठाऊक आहे मेघना? एकावर तणाव असला ना की आजूबाजूच्या सगळ्यांच्याच मनावर तणाव असतो. आणि मग घरातल्या प्रत्येकालाच असं वाटत राहतं, माझ्यामुळे ही व्यक्ती दुखावली गेली आहे का? माझ्यामुळे तर ह्या माणसाच्या मनावर तणाव नाहीये ना? हो नाही हो माई, असं नाहीये खरंच. बघ आत्ताच किती घाबरली आहेस तू. बाळा, मनमोकळी जग, मोकळी हो. असं परफेक्ट होण्याचं बळ नको आणूस. जगात अगं कधीच कोणी परफेक्ट नाही होऊ शकत. तू जशी आहेस तशीच वाग, तशीच राहा बाळा. खरं तर प्रत्येकाने स्वतःसाठी 2 मिनिटं काढावीत.
स्वतःशी बोलायला, स्वतःला जाणून घ्यायला. हो, मला बोलायचंय स्वतःशीच. देवा, देशील मला धाडस स्वतःला सामोरं जाण्याचं? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की शेअर मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हा परमानंट असणार. हे बघा, आणि आवाज चढून बोलायची काही एक गरज नाही आहे. मी काय म्हणतोय आधी माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. आणि तुमच्या पैशाची हमी मी कशी देणार? रादर तुमच्या पैशाची हमी कोणीच देणार नाही. म्हणून हॅलो 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 काय? अहो नाना, बस 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 बस. काय मार्केट डाऊन? त्याचं काही नाही हो नाना. मार्केट वर खाली होणं हा मार्केटचा गुणधर्मच आहे, त्याचं काही वाटत नाही. पण हे नवीन क्लायंट्स असतात ना, त्यांच्यामुळे डोक्याला त्रास होतो. यांना म्हणजे आज साखरपुडा, उद्या लग्न आणि परवा मूल हवं असतं. आज टाकलेले पैसे उद्या कितीतरी पट होतील अशी स्वप्न बघतच मार्केटमध्ये उतरतात. रोजच्या रोज हे शक्य आहे का नाना? तुमच्या शेअर मार्केटची हीच तर गंमत आहे. पण म्हणजे मूर्खासारखे पैसे गुंतवण्याच्या काय किंवा अगदी सेफ गेम खेळण्याच्या काय, हे पैसे कित्येक पट होण्याचं स्वप्न मनात असतं, इन्क्लुडिंग यू. बरोबर ना? हो ना, खरं आहे ते. पण अशी अशा प्रत्येक माणसाला आहे, म्हणून तर शेअर मार्केट चालू आहे ना. पण आम्ही प्रत्येक क्लायंटला सांगतो की शेअर मार्केटमध्ये रिस्क हा परमनंट फॅक्टर आहे. आता म्हणत असेल, का सतीशराव, आम्ही तुमच्या जीवावर पैसे गुंतवले. उद्या असंही म्हणायला कमी करणार नाही की शेअर मार्केट मी पाडलं म्हणून. पण नाना, मार्केट कोसळलंय त्यामुळे थोडीशी पंचायत होणार आहे नक्की. घाबरू नकोस, मी आहे ना पाठीशी. तुला किती हवेत तेवढं सांग. आणि हा व्यवहार तुझ्या माझ्यात. अर्चूला सांगायचं नाही, माईला मी सांगेन. आभार प्रदर्शन नको. नाही नाना, आभार नाही. पण खरंच खूप लकी आहे मी. सासरा, वडील आणि मित्र असं 3-in-1 पॅकेज मिळालंय मला. काय मित्राला चहा पाजणार काय? नाना काय आहे? बरं चला वर चल, जाऊया, चहा नाक्यावर घेऊ. जाऊन चहा पिऊ. चल नाक्यावर? हा चल बरं चला. चला. अय्या, काय मेघना, आज सगळ्यांच्या आधी तू तयार? हो, रोज उशीर होतो ना मला. मग आज ठरवलंच, लवकर उठून काहीतरी करायचंच. काय आदित्यसाठी काहीतरी स्पेशल बनवतेस वाटतं? उपमा करते, आणि तोही सगळ्यांसाठी. अरे वा, क्या बात है. चल मी तुला मदत करते. अहो नको ताई, राहू दे. अगं करते ना. मेघना, रवा एवढा? नाही नाही ताई, प्लीज प्लीज काही सांगू नका. मी आज ठरवलं की सगळं स्वतःच्या मनाने करायचं. बघू जमतंय का. प्लीज. बरं ठीक आहे, कर. बरं ऐक, मी सगळ्यांना बोलावू तरी का? चालेल? हो हो चालेल. आलेच. अर्चू, चला चला चला, माई आलेलो आहे. बघ बघ बघ, जरा शिकून घ्या अर्चना तू हे सगळं. दादा काहीतरीच काय. नाही नाही मेघना, माझ्या म्हणण्याचा हेतू तुझ्या आत्ता लक्षात नाही येणार. तू उपमा घेऊन ये. जा 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 जा. हो हो आलेच. सतीश, आम्हालाही नाही कळलं, काय म्हणतोस तू? विजया, अगं माझ्या बायकोला सुद्धा थोडा रिलीफ हवा ना. म्हणजे? नाही म्हणजे कसं आहे विजया, चेष्टा करायची झाली की प्रत्येक वेळी अर्चू गिराईक होती. आता मेघना आली आहे, आता तिचा नंबर. त्यातून तिने आज उपमा केलाय, म्हणजे चेष्टा करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केलेलीच आहे तिने. तेव्हा देऊ जरा बार उडवून, नाही का? अगं झाला का उपमा? हो 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 हो. येऊ द्या येऊ द्या. हे घ्या. मेघना, तू बस ना. नाही तुम्ही घ्या, मी चहा टाकते तोवर. बरं, बरं, बरं. अर्चना घे, वाढायला लाग जरा. मग घे. मेघना, मस्त झालाय हा उपमा.
खरंच? अरे म्हणजे काय, अर्चनाला असा उपमा करताच येत नाही. फारच उत्तम झालाय बरं का. तू ये ना. अहो आले समा, चहा टाकते आधी, मिळते. सतीश अति करू नकोस तू. ती काय करायचंय, तिने खाल्ला की तिला सगळं कळणारच आहे. मेघना का ये ना, तू पण ये. हो हो आलेच. चहावर झाकण ठेवते म्हणजे चहा चांगला मुरेल. या आज मेघनाने उपमा केलाय. अरे वा. आणि एकटीनं केलंय बरं का, कुणाचीही मदत न घेता. तेव्हा शाबासकी द्यायची, कळतंय ना? कळलं. तू घेतलास? मस्त झालाय, घे ना तू पण. हो, छान झालाय ना. कोणी बोललं का नाही मला? मीठ कमी झालंय, रवा करपलाय थोडा. माई तुम्ही तरी सांगायचं ना हो. अगं तू येऊन खाणारच होतीस ना, मग म्हंटल बघूया तुझं तुला कळतंय का. काही हरकत नाही ग, पहिलाच प्रयत्न आहे तुझा. आणि त्यात आपल्याकडे माणसंही जास्त, चुकतो ग अंदाज. आणि काय माहितीये का मेघना, स्वतःची चूक स्वतःला कळली ना ते जास्त बरं असतं. आणि तुला कळलं नसतं तर आम्ही बोललोच असतो तुला. पण तुला असं बोलण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा तुझं तुला करणं जास्त महत्वाचं आहे बा. आणि अगं कुटुंब हे चुका काढण्यासाठी नसतं, चुका सांभाळून घेण्यासाठी असतं. आणि अगं उणीधुणी काढली ना की तेढ निर्माण होते आणि मग तणाव अजून वाढत जातो. आणि संसारात हेच कटाक्षाने आपण टाळायचं असतं. आणि अगं आम्ही त्याच्यातूनच गेलोय की. आता तुझा नंबर. आता या घरातली धाकटी तू आहेस ना. आणि लाडकी सुद्धा हो ना माई. आता बोल ना, आता बोल बोल. मेघना, आता तुझं काही खरं नाहीये. म्हणजे इतके दिवस अर्चना होती ना धाकटी आणि लाडकी, आता तू आहेस या घरामध्ये धाकटी आणि लाडकी. घे घे उपमा घे घे, मस्त झाला एकदम. ह्या घरातली माणसं किती चांगली आहेत, किती समजूतदार आहेत. आणि सगळ्यांनी मला मी आहे तशी स्वीकारलंय. पण तरीही माझ्या मनात त्यांच्याविषयी परकेपणाची भावना का? पल्लव ना काही कॅलेंडर अपडेटच ठेवत नाही. एखाद्या दिवशी रिमार्क मिळाला म्हणजे कळेल त्याला. का ग विजया, स्वतःचीच काय बडबडतीये? अगं काही नाही ग, ही मुलं आणि त्यांची शाळा. ते नेहमीच आहे ग. हे बरं मला सांग, व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन आहे तुझा? व्हॅलेंटाईन डे? चल ग अर्चू, आता कुठली एवढी क्रेज आहे त्याची. आणि तुला सांगू का, अमित म्हणतो ना तेच बरोबर आहे. हा डे आहे, तो डे आहे, थोडक्यात काय, काहीतरी विकत घ्या. तू तर आता कोर्स करतेस ना, तुला माहितीच असेल सगळं. हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तरी तुला सांगू का, म्हणजे बघा भरपूर डेज असतात, त्यापैकी कुठला डे सेलिब्रेट करायचा ह्याचा चॉईस तर आपल्याकडे आहे ना. आणि मला विचारशील ना तर मला व्हॅलेंटाईन डे फार आवडतो. वाह, असं मधून मधून रोमॅन्टिक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गिफ्ट मिळतात. अर्थात म्हणजे आमच्या महाराजांना सरप्राईज वगैरे असं काही सुचत नाही बरं का. म्हणजे जे काही सगळं प्लॅनिंग असतं ते मीच करायचं असतं. आदल्या दिवशीपासून ना अशी वातावरण निर्मिती करून ठेवायची, मग याच्या लक्षात येतं. आमच्याकडे ना अर्चू जरा उलट आहे. म्हणजे अमितला खूप हौस आहे. म्हणजे बाहेर जाऊया, आज कुठे राईडला जाऊया. मलाच मुलांमुळे जमत नाही अगं. ए अर्चू, पण ह्यावेळी ना मस्त प्लॅनिंग करूया आपण आणि मस्त सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन्स डे. अमित आणि सतीशला पण सरप्राईज. हे मला सुद्धा सेलिब्रेट करायचं व्हॅलेंटाईन डे. पल्लव, तुझं वय आहे का व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचं?
काही बोलत असतोस? आणि काय रे, तुला काय कळतं व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? हा, अगं सगळं माहितीये मला आत्या. व्हॅलेंटाईन डे ला मुलांनी मुलीला रोज द्यायचं असतं आणि म्हणायचं असतं की विल यू बी माय व्हॅलेंटाईन डे. विजया, अगो काय ही आजकालची पोरं, यांची मजल बघ, रोज पर्यंत पोचलीये. पल्लव, जास्त आगाऊपणा करायचं नाही, कळलं? अभ्यास हाच तुझा व्हॅलेंटाईन आहे आणि तू फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचंय, कळलं तुला? ए काय, मला गिफ्ट वगैरे द्यायला आवडतात ग. चल जा आता खेळायला जा बाहेर. जा, जा, आणि अभ्यासाला मोठे जा. बोलत असताना जा कशाला लवकर. येतोस रे तू? विजया, काय ती पोरं? आपलं कठीण आहे अर्चू. हो, माई आजी, नाना आजोबा कुठे आहेत ग? अगं सांग ना, नाना आजोबा कुठे आहेत? काय झालं एवढं? हा, आणि रुसलायस का एवढा? खाऊ हवाय का तुला? नाही, नानामृत हवंय. अगं बाई, धन्य आहेस तू. दृष्टच काढायला हवी तुझी. नाना आजोबांकडे कुणीतरी आपणहून ज्ञानामृत मागायला येतंय हे ऐकल्यावर त्यांना बरं वाटलं असतं. काय झालंय काय पण एवढं? हा, माझ्याकडे पण भरपूर साठा आहे बरं का. तू आईला आणि अर्चवतेला कटअप करून टाक. पण का करू? अगं त्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याबद्दल बोलत होत्या. बर, मी म्हटलं मी करणार. मला माहितीये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाचं फूल देतात. तर मी त्यांना हे सगळं सांगितलं तर त्या बोलल्या तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. आजी, मला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे ग. अरे मग वेड्या कर की, कोण नाही म्हणतंय. पण व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त मुलाने मुलीलाच फूल द्यायचं असं काही नसतं. तुला एक गंमत सांगू का? व्हॅलेंटाईन नावाचा एक संत पुरुष होऊन गेला. त्याने की नाही अख्ख्या जगाला प्रेमाची महती सांगितली आणि म्हणून त्याच्या नावाने हा दिवस ओळखला जातो. आणि मग त्या दिवशी की नाही आपण आपल्याला जी व्यक्ती आवडते ना तिला विश करायचं असतं, तिला गिफ्ट पण द्यायचं असतं, हो की नाही? मग अगदी साक्षीपासून माझ्यापर्यंत आणि बाबांपासून आजोबांपर्यंत तू कुणालाही विश करू शकतोस. काय आजी, आपण एकमेकांना खूप आवडतो ना ग, मग असं वेगळं कशाला विश करायचं? हा, किती मस्त प्रश्न विचारलास तू पल्लव. काय माहितीये का, आपण सगळे एकत्र राहतो, हो की नाही? आपण रोज रात्री एकत्र जेवायला बसतो आणि मग भरपूर गप्पा मारतो. पण पल्लव, जगात काही मुलं अशी आहेत की ज्यांच्या बरोबर त्यांचे आजी आजोबा राहत नसतात, त्यांचे आई बाबा नोकरी करतात, म्हणून मग त्या मुलांना पाळणाघरात राहावं लागतं, डे केअर सेंटरमध्ये राहावं लागतं. मग ते आपल्या आईबाबांना भेटणार तरी कधी? त्यांच्याशी गप्पा तरी कधी मारणार? कधीच नाही. म्हणून मग ह्या दिवसाच्या निमित्ताने ते त्यांना आठवण करून देतात त्या प्रेमाची. मग मायाजी मी कसं सेलिब्रेट करू? कसं सेलिब्रेट करणार? ए, तुला चॉकलेट्स खूप आवडतात ना? हा, मग आपण एक गंमत करूया. मी की नाही तुला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून माझ्याकडून भरपूर चॉकलेट्स देईन. मग ती तू सगळ्यांना 2-2 दे आणि जे तुला जास्त आवडतात, जे लाडके आहेत, त्यांना 3-3 दे. मी आईलाच फक्त 3 चॉकलेट देईन. का रे? ती किती ओरडली ना तरी तीच मला खूप आवडते ग. ग माझ्या शोना तो. अरे वा, काय ग एकटीच बसलीयस? आज मॅडम एकदम खुश दिसतात. उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी. काय असतं ग एवढं स्पेशल? अगं खरं तर कुठल्याच व्हॅलेंटाईन्स डेला रंजन इथे नसतो, तसाच तो यावर्षीही इथे नसणार आहे. पण आजपर्यंत एकही व्हॅलेंटाईन्स डे त्याने मिस नाही केला माहितीये. प्रत्येक व्हॅलेंटाईन्स डेला ऑनलाईन सर्व्हिसेस थ्रू तो रेड रोजेस, गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स मला पाठवत असतो आणि दरवर्षी एक रेड रोज ऍड होत जातो. सो स्वीट. खरं तर एरवी मी रंजनला खूप मिस करत असते, पण त्याने दिलेला हा व्हॅलेंटाईन्स डेचा खजिना ना मला वर्षभर आनंदी ठेवतो.
मी काय ते गप्पा मारत बसले. अगं चल मी पळते, कदाचित आज रंजन ऑनलाईन येईल. गुड नाईट. गुड नाईट. व्हॅलेंटाईन्स डे गेल्या वर्षी. अजिबात चिटिंग करायचं नाही मेघना. डोळे बंद म्हणजे बंद. हो रे, पण किती वेळ? आणि मेघना, मी जर तुला म्हटलं की तुला अशी आयुष्यभर माझी वाट बघावी लागेल तर बघशील? हो, नक्की बघेन. कारण मला माहिती आहे तू जिथे कुठे असशील तिथे मी असेनच तुझ्या मनात. बरं झालं का आता? येस मॅडम. उघडा डोळे. अदू, ही आठवण तुला माझा विसर पडू नये म्हणून.